मित्रांनो, जय संविधान, जय भीम, जय भारत. मी तुमचा मित्र ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन. मित्रांनो, 4 जानेवारी 2026 रोजी या महाराष्ट्रामध्ये घटना घडली आणि त्या घटनेला खरं तर ही घटना कुणालाही माहीत झाली नसती, परंतु सोशल मीडियाने ही घटना सगळीकडे पसरून टाकली आणि सोशल मीडियाचा प्रभाव काय असतो ह्या घटनेमध्ये आपल्याला पाहायला भेटला. मी हेडिंग टाकली, नवोदय विद्यालय सुरक्षित आहे का, या अनुषंगाने मी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ बनवतोय. कारण नवोदय विद्यालयाची निर्मिती भारत सरकारनं यासाठी केली होती की त्या ठिकाणाहून क्रीमचे IAS आणि IPS अधिकारी स्थापन व्हावेत. त्या ठिकाणी राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून ही नवोदयची संकल्पना आली होती आणि नवोदयच्या संकल्पनेमधून की फार मोठे देश घडवणारे अधिकारी तयार झाले पाहिजे, याच्यासाठी फार मोठी परीक्षा घेऊन नवोदयमध्ये हे विद्यार्थी घडवले जातात. परंतु झालं असं की एक चुणचुणीत असलेली ही विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे नावाची एक 6वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी, अत्यंत हुशार असलेली विद्यार्थिनी. किती हुशार आहे मी एकदा तुम्हाला दाखवून देतो. ह्या विद्यार्थिनीचा हा व्हिडिओ आपण पाहूया, मग तुम्हाला लक्षात येईल की विद्यार्थिनी किती हुशार आहे. तिचा स्टेज कॉन्फिडन्स पहा, तिची बोलण्याची शैली पहा त्या विद्यार्थिनीची. हिंदी या भाषेमध्ये सदर विद्यार्थिनी हिंदी भाषेमध्ये भाषण करत आहे. तिचा स्टेज कॉन्फिडन्स पहा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की इतकी चुणचुणीत असलेली ही विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे, तिच्या 4 तारखेला या विद्यार्थिनीच्या आईवडिलाच्या फोनवर फोन येतो आणि तुमची मुलगी आजारी आहे, लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला या असं सांगितलं जातं. ते लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला जातात. त्या ठिकाणी ज्या फोनवरून फोन आला त्या फोनवर फोन केल्यानंतर ते सांगतात की PM रूमकडे जा. PM रूमकडे जातात ते नातेवाईक, आई वडील. त्यावेळेला त्यांना सांगितलं जातं की स्टाफ नर्स जी आहे ते स्टाफ नर्स त्यांना सांगते की तुमच्या मुलीने सुसाईड केलेलं आहे. अनेक प्रश्नचिन्ह या प्रकरणामध्ये उद्भवलेले आहेत. ते म्हणजे इतकी हुशार असलेली विद्यार्थिनी गळफास घेण्यापूर्वी विद्यार्थिनीला महिला पर्यवेक्षकाकडून मारहाण झाल्याचं काही विद्यार्थिनीने सांगितलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर मारहाण झाली ह्या विद्यार्थीला हे सिद्ध झाले. म्हणजे या विद्यार्थिनीला मारहाण झाली, तिनं गळफास घेण्यापूर्वी विद्यार्थीला मी या गळफास या शब्दावर नंतर बोलवेल, काय हरकत नाही. परंतु या विद्यार्थीला मारहाण झाली होती. आता प्रशासनामध्ये ठीक आहे, शिक्षा वगैरे द्यायला अलाउड जरी असलं तर 6वीची विद्यार्थिनी त्या ठिकाणी तिला का मारले गेलं, का मारहाण करण्यात आली? कारण ज्या वेळेला आई वडिलांनी सांगितलं की अनुष्काच्या संदर्भात फोन आला त्यावेळेला फक्त ती दवाखान्यात ऍडमिट आहे असं सांगण्यात आलं, दवाखान्यात तिला नेण्यात आले असं सांगण्यात आलं. मात्र दवाखान्यात गेल्यानंतर तिने आत्महत्या केली आणि तिथं PM साठी घेऊन गेले असं नातेवाईकांना सांगण्यात आलं. मग नातेवाईकाला खरं का सांगण्यात आलं नाही? ज्या वेळेला मुलीने गळफास घेतल्याचे फोटो काही सोशल मीडियावर आलेले आहेत. गळफास घेतल्याचे काही फोटो व्हायरल झालेत. याच्यामध्ये ती विद्यार्थिनी बसलेली अवस्थेत आहे आणि तिच्या मानेला जो बांधण्यात आलेली गोष्ट आहे, ती मानेला बांधण्यात आलेली गोष्ट म्हणजे टॉवेल आहे. अक्षरशः टॉवेलने गळफास घेता येतो का, आणि घेता येत असेल तर ते अंतर किती कमी होतं हे इथे मी तुम्हाला दाखवतो. हा आहे की विद्यार्थिनीने गळफास घेतला, याचा बनाव त्या ठिकाणी तयार तर केला गेला नाही, अशी अनेक गोष्टीचे संशय तिथे आहेत. पहिली गोष्ट, त्या विद्यार्थिनीला मारहाण झाली असेल तर मारहाण का झाली, त्या विद्यार्थिनीला मारहाण का झाली आणि मारहाण करण्याचा अधिकार आहे का प्रशासनाला? एक, त्यानंतर त्या ठिकाणच्या शिक्षकाची बदली झाली. दुसरी गोष्ट, तिथली जी नर्स आहे ती नर्स सुद्धा आजपर्यंत फरार आहे. अशा अनेक संशयास्पद गोष्टी नवोदय विद्यालयामध्ये घडलेल्या आहेत. आणि मग असं असताना प्रशासन, ज्याचं की नवोदयचे प्रशासकीय अधिकारी किंवा ज्याला नवोदयचे अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे नवोदयचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असताना दवाखान्यापर्यंत ती मुलगी येईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यात लक्ष का घातलं नाही, असे अनेक प्रश्नचिन्ह आहेत. मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर असे प्रकार या कॅम्पसमध्ये होताच कामा नयेत. कारण हे कॅम्पस अत्यंत सुरक्षित कॅम्पस आहे. आणि जर असं असेल तर आपल्या लेकरांना आपण ठेवणार नेमकं कुठं? नवोदयकडे बऱ्याचशा पालकांनी पाठ फिरवलेली आहे. बरेचसे पालक नवोदयकडे जात नाहीत. गोरगरिबाची लेकरं या नवोदयमध्ये आज शिकायलेत. अत्यंत गुणवत्ताधारक लेकरं या नवोदयमध्ये शिकायलेत आणि प्रचंड मोठ्या स्पर्धेला सामोरं जाऊन नवोदयमध्ये नंबर लागतो. असे छाटछूट विद्यार्थ्याचा नंबर नवोदयमध्ये लागत नाही. प्रचंड कॉम्पिटिशन असते आणि या कॉम्पिटिशन मधून लेकरं जातात. म्हणजे सिलेक्टेड, क्वालिफाईड आणि
वेल नॉलेज पर्सन जे असतात, लहान लहान लेकरं, हेच लेकरं त्या ठिकाणी नवोदयाला जातात. आणि मग ह्या लेकरामध्ये असं जर होत असेल तर उद्या नवोदयावर भरोसा राहील का? परंतु असं सगळं असताना PM रिपोर्ट करण्यात आला, PM झालं, FIR दाखल झाली. त्याच्यामध्ये FIR मध्ये पाहिलं आपण तर सेक्शन, ठीक आहे, FIR मधले जर सेक्शन पाहिले तर आपण BNS 108 ला पाहू शकतो. ठीक आहे, आत्महत्येस प्रवृत्त केलं, परंतु त्या लेकराला मारहाण झाली, आत्महत्येस प्रवृत्त केलं. याचा अर्थ आत्महत्या, याचा अर्थ प्रशासनानं मानलंय तिने आत्महत्या केली, विषय संपला. चौकशी इथे होणारच नाही, कारण प्रशासनाने हे ठरवलंय. कारण कुठलंही प्रशासन असेल, आता जिल्हाधिकारी असतील त्यांच्या आधीच तर SP साहेब येतात, म्हणजे पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्याच्या आधीच तर, आणि मग जिल्हा कलेक्टरच्या अधीनस्थ जर SP असतील तर SP काय चौकशी करतील किंवा पोलीस अधिकारी काय करतील की तिथं क्लिअर कट हे डिफाईन करण्यात आले की तिनं आत्महत्याच केली होती. मग असं असेल तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थिनीचा जे काय म्हणून मृत्यू झाला, ह्या मृत्यूचं खरं कारण किंवा त्या विद्यार्थीला न्याय मिळेल का? जर आत्महत्याच त्या प्रशासनाने ठरवलं की ही आत्महत्याच आहे तर त्या विद्यार्थीला न्याय मिळेल का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष घालण्याची गरज आहे. आणि मी नंबर 1 ची मागणी केली पाहिजे की याची कडक परत तपासणी झाली पाहिजे. खरं तर हे प्रकरण SIT कडे गेलं पाहिजे किंवा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे. चांगल्यात चांगला सरकारी वकील सुद्धा या प्रकरणात द्यायला पाहिजे. आणि हे करत असताना परत सगळ्या विद्यार्थ्यांची चौकशी झाली पाहिजे. अनुष्का ज्या रूममध्ये राहत होते त्या रूममधल्या 17 मुलींची सुद्धा परत चौकशी झाली पाहिजे. कारण ज्यावेळेला अनुष्कानं फाशी घेतली असं प्रशासनाचं म्हणणं आहे, त्यावेळेला त्या रूममध्ये कोणीच विद्यार्थिनी कशा नव्हत्या, का नव्हत्या, कुठे गेल्या होत्या, हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे प्रशासनानं पहिल्यांदा फिक्स माइंड करून टाकले सगळ्यांचं की तिने आत्महत्या केली, म्हणून ती जी चौकशी त्या डायरेक्शनने चालली जात आहे. आणि म्हणून ह्याला जर कुठंतरी हे करायचं असेल, अनुष्काला न्याय द्यायचा असेल तर पुन्हा रिइन्व्हेस्टिगेशन करून 0 पासून काम केलं पाहिजे. कारण मित्रांनो, PM रिपोर्ट असेल किंवा पंचनामा असेल, असे कित्येक रिपोर्ट सुद्धा मॅन्युप्युलेट करता येतात आणि याच्यापूर्वी झालेले आहेत. अनेक अगदी ससून रुग्णालयातील ते प्रकरण जर पाहिलं ड्रिंक अँड ड्राईव्हचं तर तुमच्या लक्षात येईल प्रशासन सुद्धा मॅन्युप्युलेट होत असतं. आणि अशा वेळेला ह्या वेळेला तर गुन्हेगार प्रशासनच आहे. आणि मग गुन्हेगार प्रशासन असताना प्रशासन आपल्या अंगावर सगळं येऊ देईल का? असं असताना प्रशासन आपल्या अंगावरची जबाबदारी झटकून टाकेल, एखाद्या निष्पाप 1-2 कर्मचाऱ्याचा त्याच्यामध्ये बळी जाईल. परंतु असं असताना अनुष्काला न्याय मिळेल का? हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून न्यायालयीन लढाई लढत असताना रिइन्व्हेस्टिगेशन 0 पासून, 0 ग्राउंड डेप्थ पासून झाली पाहिजे. आणि प्रत्येक क्षणोक्षणीला इन कॅमेरा झाली पाहिजे. आणि त्या प्रत्येक रिपोर्ट करत असताना त्यांच्या आईवडिलाला सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं आहे. आणि असं करत असताना जिल्हाधिकारी जे आहेत, ज्या जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यावर विसंबून न राहता हे प्रकरण आयुक्ताकडे गेलं पाहिजे. आयुक्ताच्या अंडर इन्व्हेस्टिगेशन जर झाली तर मला वाटतं हे योग्य राहील. न्यायालयीन कामकाज करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सरकारी वकिलाबरोबर आणखीनही 2-3 वकिलांची टीम असली पाहिजे. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी तर आम्ही अनुष्काला मदत करणारच आहोत, परंतु हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आयुक्ताकडे द्यायला पाहिजे असं आमचं मत आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याच वेळेला मला वाटतं खऱ्या अर्थानं अनुष्काला न्याय मिळेल. आणि अनुष्काला न्याय मिळाला तर येणाऱ्या काळात तर कमीत कमी नवोदयाचं प्रशासन असेल किंवा कुठलंही असं प्रायव्हेट प्रशासन असेल ज्याच्यामध्ये आणखीन दुसरी अनुष्का घडणार नाही. या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो. जय संविधान, जय भारत.